नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. एकजूट महाराष्ट्र न्यूज अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव शहरात आलेले असून अतिक्रमण विरोधात व्यापाऱ्यांनी बंद पुकारला असून सगळे व्यवहार ठप्प झालेले आहेत आणि व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने व्यापार बंद ठेवलेला आहे आणि दुकाने बंद आहेत. या ठिकाणी शेवगाव शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ ही सुद्धा बंद ठेवण्यात आलेली आहे. फक्त मेडिकल औषध उपचारासाठी हे चालू असून सर्व कापड बाजार बंद आहे. अतिक्रमण काढल्याच्या विरोधात नगर परिषदेच्या विरोधामध्ये आज शेवगाव मध्यवर्ती बाजारपेठ बंद आहे. अशा पद्धतीने सर्व व्यापाऱ्यांनी आपापले व्यवहार बंद ठेवलेले आहेत. इथे शिवाजी चौकाच्या पुढे काही दुकाने बंद आहेत, काही अर्धवट शटर उघडे आहेत. अशा पद्धतीने संमिश्र इथं प्रतिसाद आहे बंदचा. अशा पद्धतीने काही दुकाने शिवाजी चौकामध्ये बंद आहेत, काही चालू आहेत. अर्ध शटर उघडून चालू आहेत, काही बंद आहेत. असं संमिश्र प्रतिसाद शिवाजी चौकामध्ये आपल्याला सोनार गल्लीमध्ये पाहायला मिळत आहे. सगळं बंद ठेवण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीने सगळं बंद आहे. इथं काही दिवसापूर्वी वेगवेगळ्या प्रकारच्या दुकाने होत्या, त्या बंद ठेवण्यात आल्या आणि पाडण्यात पण आले आहे. त्याच्यासाठी बंद ठेवण्यात आलं आहे. मुची गल्लीमधील दुकाने सगळ्या बंद आहे. सगळं बंद आहे. सगळं नगर परिषदेने जे अतिक्रमण काढले त्याच्या सर्वपक्षीय नेत्यांनी जे बंद पुकारलं होतं त्याला प्रतिसाद म्हणून व्यापाऱ्यांनी या दुकाने बंद ठेवलेले आहेत. या दुकाने सगळ्या बंद आहेत. व्यापाऱ्यांनी आपापले व्यवहार बंद ठेवलेले आहेत. मुची गल्लीमध्ये जाणाऱ्या रोडची दुकाने सगळ्या बंद आहेत आणि काही संमिश्र पद्धतीने चालू आहेत. प्रूफ आहे, सगळे पुरावे आहेत. कुणाचं अतिक्रमण आहे, कोणत्या नगरसेवकाचं, कोणत्या नगराध्यक्षाचं अतिक्रमण या नगर परिषदेच्या भूखंडावरती आहे. तुम्ही गरिबाचं अतिक्रमण काढणार असाल आणि एखाद्या नगराध्यक्ष तुम्ही नगरसेवकाचं अतिक्रमण काढणार नसाल तर हायकोर्टामध्ये ओढल्याशिवाय तुम्हाला आम्ही राहणार नाही, शांत बसणार नाही. ही लढाई खऱ्या अर्थानं तुम्ही सुरू केली, त्याचा शेवट आम्ही सगळे करणार आहोत. बघूया तुमच्यात दम आहे का. मी शेवगावकरांना आव्हान करतो की बांधवांनो, तुम्ही चांगला प्रतिसाद दिला, अन्याय सहन करू नका. ज्यांना निवडून दिलंय ते तिथं शब्द घालून बसले, ती एक बोलायला तयार नाही. यांच्यात हिंमत नाहीये. हे पैशाच्या जोरावरती निवडून आलेले आहेत आणि म्हणतात 100 टपरी धारक उद्ध्वस्त केले, 60,000 मतदार आमच्या पाठीशी आहेत. म्हणून त्यांची वृत्ती लक्षात ठेवा. आणि तुमच्याकडे मी शेवगावकरांना आव्हान करतो, तुमच्याकडे जेवढे पुरावे असतील, नगर परिषदेच्या जागेवरती कोणताही धनदांडगा असू द्या, कोणताही सत्ताधारी असू द्या किंवा एखादा गुंड असू द्या, त्याचं अतिक्रमण तुम्हाला जर पुराव्याविषयी माहिती असेल तर आमच्याकडे आणून द्या. त्याचं अतिक्रमण मुळासकट काढायला या शिवला आम्ही भाग पाडू, ही भूमिका आज आम्ही शेवगावकरांच्या वतीने घेत आहोत. अधिक बोलणार नाही. तुम्ही संवाद बंद केलाय, आमचं आंदोलन चालू असणार आहे. आम्ही रस्त्यावरचे कार्यकर्ते आहोत, गरिबांच्या बरोबर, शोषित उपेक्षितांच्या बरोबर आम्ही कायमस्वरूपी राहत आलेलो आहोत. आणि म्हणून काचेच्या घरामध्ये राहणाऱ्यांनी
इथं गोरगरिबांच्या घरावरती दगड मारू नये. या गोरगरिबांनी हातामध्ये दगड घेतला तर काचेच्या घराचं काय होईल हे शिव मॅडम, नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांना चांगलं ठाऊक आहेत. आणि म्हणून लढाई तुम्ही सुरू केली, सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करणार आहोत. आम्ही शेवट करू. ही लढाई न्यायालयापर्यंत जाणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आंदोलनकर्त्यांचं, शेवगावकरांचं, या शेवगावकरांनी सकाळपासून चर्चा सुरू झाली. म्हणजे किती निर्दयी लोक आहेत ते सगळे ज्यांना निवडून दिले ते म्हटले गाव चालू ठेवा, बंद ठेवू नका, बंदला प्रतिसाद देऊ नका, दुकानं चालू ठेवा. त्यांचे जे काय बागड बिल्ले बगल बच्चे थोडेफार होते त्यांनी दुकानं उघडे ठेवण्याचा प्रयत्न केला. तो आम्ही सगळ्यांनी, सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी ज्यांच्या धमक आहेत, ज्यांचं काळीज हे वाघाचं काळीज आहे, त्या आंदोलनामध्ये रस्त्यावरती सहभागी झालेत. जे आले नाही ते पळपुट्यासारखे आंदोलनातून पळून गेले. पण आम्ही फुले शाहू आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते आहोत. आम्ही मागे हटणारे कार्यकर्ते नाहीत. आम्ही 2 पावलं पुढे जाऊन आंदोलन उभं करणारे कार्यकर्ते आहोत. आणि म्हणून नगर परिषदेचा सीओचा जी गपिंडी आहे त्यांचा आम्ही निषेध करतो, पदाधिकाऱ्यांचा आम्ही जाहीर धिक्कार करतो. आणि शेवगावकरांनी जो उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला त्यांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो, धन्यवाद देतो. हे आंदोलन असंच चालू राहणार आहे. आणि याची दखल, ह्या इशारा वजा त्यांना या ठिकाणी प्रशासनाला सांगू इच्छितो की आम्ही आंदोलन आमच्या पातळीवरती आम्ही चालू ठेवणार आहे. तुम्ही चर्चा बंद केली, बंद करा. अरे कुणीतरी एखाद्या चर्चेला यायला पाहिजे. निवडून गेलेल्या त्या मंडपामध्ये चर्चा तर करायला पाहिजे. कशाला घाबरतात काही कळत नाही. म्हणजे तुमचे पद जाणार आहेत, पद जातील ही भीती दाखवली म्हणून एकाही नगरसेवक, नगराध्यक्ष तिकडे फिरकला नाही. इकडे मोठमोठ्या सोन्याच्या व्यापाऱ्यांच्या बैठका घेतल्या, परंतु गोरगरीब टपरीधारकांच्या बैठकीला हे आले नाही. याच्यावरून आम्हाला कळतं तुमची लायकी काय आहे. तुमची लायकी आम्ही लवकरच या ठिकाणी दाखवून देऊ. पुन्हा एकदा सगळ्यांचा जय धिक्कार करतो, या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय संविधान, जय शिवराय. उपस्थित सर्व टपरीधारक बंधूंनो आणि शेवगावकर मित्रांनो, आजचा जो बंद या ठिकाणी ठेवलेला आहे, हा बंद ज्या गोरगरीब लोकांच्या टपऱ्या या ठिकाणी काढण्यात आलेला आहे त्यांच्या समर्थनासाठी हा बंद ठेवलेला आहे. ज्या टपऱ्या काढल्या त्या लोकांचं तातडीनं पुनर्वसन करावं ही मुख्य मागणी आजच्या बंदमध्ये. की आणखी काही अतिक्रमणं श्रीमंत लोकांचे काढणार आहेत आणि म्हणून हा बंद केला आहे, त्याच्यासाठी हा बंद नाही. ज्या लोकांनी अनधिकृतपणे सरकारी भूखंड बळकवलेले असतील किंवा ज्या अतिक्रमणं मोठ्या लोकांचे काढणं आवश्यक आहे त्याच्यासाठी हा बंद नाही. उलट आमचं म्हणणं आहे, जे नगरपालिकेचे पूर्वी ग्रामपंचायत होती, ग्रामपंचायतने ओपन प्लेस ठेवले होते. जे ओपन प्लेस काही लोकांनी गिळंकृत केलेले आहेत, थोडे खिडके नाहीत, 5-5, 10-10 गुंठेचे जागा आहेत आणि मोठमोठ्या जागा त्यांनी बळकवल्या आणि ते स्वतः वेगळ्या कोणत्या ना कोणत्या कारणाने सत्तेत असतात किंवा सत्तेच्या बरोबर असतात. अशा लोकांना कोणी हात लावित नाही. आतापर्यंत जे जे अतिक्रमणं काढण्यात आली ती सगळे अतिक्रमणं गोरगरीब लोकांचे काढली, ज्याचा कुणी वाली नाही अशा लोकांची अतिक्रमणं काढण्यात आली. खरं म्हणजे एक ध्यानात घ्या, एक नगरपालिकेमध्ये एक अधिकारी येतात आणि सगळे निवडून गेलेले लोक त्याला शरण जातात. ही खरं म्हणजे शेवगावच्या दृष्टीनं लाजिरवाणी गोष्ट आहे. अरे तुम्हाला जनतेनं गावाने निवडून दिलं, ज्या गावातले आपले तरुण या ठिकाणी त्यांचे कुटुंब प्रपंच या व्यवसायावर चालवतात त्यांना संरक्षण देण्याच्या ऐवजी नगरपालिकेमध्ये जे अधिकारी येतात त्यांना तुम्ही संरक्षण देता. कशाकरता तुम्हाला निवडून दिलं? तुम्हाला निवडून याच्याकरता दिलं की गावाचा गावगाडा व्यवस्थित चालावा. गावाच्या कारभाऱ्यांनी पहिल्यांदा गावाचं पाहिलं पाहिजे. आमच्या गावाचा विकास कशा पद्धतीने करू, अतिक्रमण आम्ही कोणते काढू, आम्ही ठरवू बसून. खरं म्हणजे सरांनी आत्ताच सांगितलं, चर्चा केली असते ना, किती अतिक्रमण काढायचे, कोणते काढायचे. खरं म्हणजे कोणत्याही गावामध्ये, शेवगाव सोडा, नगर घ्या, मुंबई घ्या, कोणतेही शहर घ्या, सगळे जे छोटे मोठे व्यवसाय करणारे लोक असतात, टपरेवाले असतात, हातगाडीवाले असतात, हे स्टँडचा परिसर आणि रस्ते जे असतात, मेन रस्ते, गावाचे रस्ते, या रस्त्याच्या बाजूला छोटे छोटे दुकानं सगळीकडेच असतात. कारण ते व्यवसाय करण्याचं ते ठिकाण असतं. असं कुठेतरी जाऊन बाकीच्या ठिकाणी व्यवसाय नाही करत. तिथं गाव आहे, गावाच्या कडेला जिथं शक्य तिथं छोटीशी जागा आणतात. गावाला रहदारीला अडथळा होणार नाही अशा पद्धतीनं. आम्ही म्हणत नाही की रहदारीला अडथळा करून करा. आतापर्यंत शेवगावमध्ये जे गाव आहे, आतलं गाव, तिथं मोठी वाहनं तर जातच नाहीत आता बऱ्याच दिवसाची. आता जरी अतिक्रमण काढलं असलं तरी सुद्धा खूप लोक तिथं आत काही जाते येतील अशी परिस्थिती शेवगावची नाही. शेवगावमध्ये मुख्य काय पाहिजे की आपल्या तरुणांना जर रोजगार नसेल
तर रोजगार उपलब्ध करून देणं गावकऱ्यांचं काम आहे. गावातले जे कारभारी असतात त्यांचं काम काय आहे की छोट्या मोठ्या माणसाला, व्यापाऱ्याला, व्यवसायाला जागा उपलब्ध करून देणं आणि त्याला जर कोणी आड येत असेल तर त्या सरकारी अधिकाऱ्यांना वटणीवर आणणं हे आपलं काम आहे. यापूर्वी असं घडलेलं आहे. पूर्वी सुद्धा BNCचे मोठे मोठे अधिकारी होते, ओक साहेब नावाचे, त्यांना आपण सगळ्यांनी वटणीवर आणलं आणि या रोडच्या कडेचे जे दुकानं होते आत्तापर्यंत 40 वर्ष बसून बसलेले आहेत. त्याच्यासाठी फक्त त्यांनी रोडला अडथळा करू नये, छोटे छोटे दुकानं करा, आपला व्यवसाय चालवा, हे महत्त्वाचं असतं. आणि गावातून थोडंसं हळूच गेल्याने काय होतं, तर म्हणजे गाव असतं, गाव हे गावाच्या पद्धतीनंच चालतं. हे अगदी काहीतरी हुकुमशाही पद्धतीनं आले आणि ते एकदम एका दिवसात उजवून लावायचं आणि लोकांना आत्महत्या करायला वेळ आणायची. आपल्याला माहिती आहे ना, 8 महिन्यापूर्वी शिंदे नावाचा आपला नावी होता, त्याची टपरी गेली, आत्महत्या केली त्यांनी. हीच वेळ येणार आहे. आम्ही पाहतो 4 दिवसापासून टपरीवाले तहसील कार्यालयासमोर आशाळभूतपणे कुणीतरी येईल, आमच्याशी बोलल, आमचा प्रश्न ऐकून घेईल. पण निवर्गट लोक, निवडून आलेल्या लोकांनी खरं म्हणजे नगरसेवक आता ते कोणत्या खरं म्हणजे आता लोकांनी लोकशाही पद्धतीने निवडून दिले, पण त्यांना ज्या पद्धतीनं त्यांची काही ती जी बुद्धी अक्कल जी चालते ती मला वाटतं खूप कमी चालते. खरं म्हणजे त्या बाईने त्यांना दम दिला की तुमचं नगरसेवक पद जाण. अरे बाबांनो, असं तुम्ही गावाच्या लोकांकरता एकत्र आले तर नगरसेवक पद जात नसतं. त्याला कायदा आहे, लोकांनी निवडून दिलेलं आहे. एक अधिकारी म्हणतो म्हणून तुमचं नगरसेवक पद जातं आणि सगळे घाबरून घरात बसले. आणि मला तर अशी माहिती काल 2-4 दिवसापासून लोक जे बोलत आहेत, काही लोकांना असं वाटतं हे सगळं गाव मोकळं केलं म्हणजे आपल्याला काहीतरी पारितोषिक मिळेल आणि खूप मोठं काम गावातलं केलेलं आहे. अरे तुम्हाला निवडून दिलं, या ठिकाणी 4 वर्ष झाले जी पाण्याची नळ योजना या ठिकाणी सुरू आहे, कुठे गेली ती? त्याच्यावर शेकडो कोटी रुपये आतापर्यंत खर्च झाले, कोणी खाल्ले त्याचा हिशोब मागा. नगरपालिकेचे प्रशासक होते त्यावेळेस सुद्धा नगरपालिकेमध्ये 2-3 वर्ष झाले कोणती योजना झाली नाही. या ठिकाणी गावातलं सांडपाण्याची व्यवस्था झाली नाही. गावामध्ये अस्वच्छता, सार्वजनिक आरोग्य केंद्र काय झालेलं आहे, गावामध्ये 20 दिवसाला 15-20 दिवसाला पाणी येतं. याच्याकडं निवडून आलेले लोकही बघायला नाहीत आणि त्या प्रशासक या ठिकाणी नगरपालिकेच्या ज्या शिव आहेत त्यांना सुद्धा याच्याकडे बघायला वेळ नाही. फक्त त्या ठिकाणी आपले कॉलर टाईट करण्यासाठी कोणतं काम करता येतं, तर गरिबाच्या घरावर वरवंटा फिरवण्याचं काम यांनी केलेलं आहे. हे साफ चुकीचं झालेलं आहे. आणि शेवगावमध्ये काही लोक असे म्हणत होते टपऱ्या ज्यावेळेस पडत होत्या त्यावेळेस काही लोक कुठे गेले, खरं म्हणजे अचानक टपऱ्या पाडायला लागल्या. तुम्ही त्याच वेळेस नोटीस आल्याबरोबर आपण सगळे जागृत झालो असतो तर आपल्या कुटुंबासह लेकरा बाळासह बसायला पाहिजे होतं. आणि घाल म्हणायचं आमच्या JCB या ठिकाणी JCB आणि काय बुलडोजर राज आलंय. खरं म्हणजे भाजपवाले आमचे काही मित्र आहेत तिथं. खरं म्हणजे अरे तुम्हाला लोकांनी आजचे दिन यावं म्हणून निवडून दिलं. तुम्ही म्हणत होते वाईट दिन चालले, आम्ही आजचे दिन आणू. आजचे दिन आणण्याच्या ऐवजी तुम्ही आमच्या डोळ्यात पाणी आणलेलं आहे. आमची रोजीरोटी तुम्ही काढून घेतलेली. आणि जे बुलडोजर राज जे चालू आहे, कुठे यायचं आणि JCB आणायचं आणि लोकांचे घरं फाडायचे, हे या ठिकाणी तुमचं या ठिकाणी ज्याचं चांगलं चाललेलं आहे त्याला गोड वाटतं, पण ज्याचे प्रपंचाच रस्त्यावर आलेले त्याच्या दृष्टीने अत्यंत वाईट गोष्ट घडलेली आहे. शेवगावमधला प्रत्येक माणूस या ठिकाणी हळहळी व्यक्त करतो. तुम्हाला रोजगार द्यायला काम नाही. खरं म्हणजे मुख्यमंत्री आणि त्यांचं सरकार रोज असं ती जाहिराती देतो, छोट्या छोट्या टपऱ्या, आणि त्याच्यावर महाराष्ट्र शासन सौजन्य असं देतं. म्हणजे त्या टपऱ्या घ्या आणि कुठे टाका असं त्याचा अर्थ होतो. स्वयंरोजगार देण्याची जबाबदारी सरकारने घेतली, पण या ठिकाणी स्वयंरोजगार करणाऱ्या तरुणांना उघड्यावर आणायचं काम शेवगाव नगरपालिकेनं केलेलं आहे. याचा आपण निषेध केला पाहिजे. सगळे नगरसेवक निवडून आलेले लोक जर एकत्र आले असते, योग्य पद्धतीनं समजून सांगितलं असतं, तरी हे अतिक्रमण जसेच्या तसे राहून जागा छोट्या छोट्या करून आहे त्या परिस्थितीमध्ये मार्ग काढता येणं शक्य होतं. पण हे का मुख गिळून बसले, याच्या मागं यांची बुद्धी इथं आडवी आलेली आहे आणि यांना ते करायचं नाहीये. यांना या ठिकाणी लोकांच्या घरावर, संसारावर त्या ठिकाणी नांगर फिरवण्यासाठी निवडून दिला का, असा प्रश्न या ठिकाणी निश्चितपणाने या ठिकाणी उभा राहतो. बगरे भाऊसाहेबांनी काही शब्द वापरले तसे मला नाही बोलते, पण त्या पद्धतीची जी वागणूक चाललेली आहे इथं या ठिकाणी, कशाला घाबरता तुम्ही? अरे ज्या जनतेनं निवडून दिलं, खरं म्हणजे नगरसेवक पद जर एखाद्याचं गेलं असतं तर खरं म्हणजे तुम्ही मोठे झाले असते. उलट की गावाकरता आमचं नगरसेवक पद कुठ्या नगरसेवकांचा, कुठ्या नगरसेवकांचा, गोरगरिबावर अन्याय करणाऱ्या नगर परिषदेचा, गावासाठी 4 नगरसेवक जर त्या बुलडोझरला आडे पडले असते JCBला आणि त्यांचं नगरसेवक जर पद दिलं असतं
तर गावाने तुम्हाला डोक्यावर घेतलं असतं आणि परत जास्त मतांनी निवडून दिलं असतं. पण खरं म्हणजे आता लक्षात ठेवण्याची वेळ आहे. निवडणुका आल्या म्हणजे आपल्याला काय होतं कळत नाही. आमच्यासारखं तर निवडणुकीतून बाजूला पडायचा विचार करतोय आम्ही. निवडणुकीत बाहेर आल्यावर आमचं काय होतं आम्हाला माहिती आहे. पण तरी सुद्धा जनतेचे प्रश्न आहेत. ही जनता सर्वात हुशार आहे असं आम्ही मानणारे लोक आहेत. जनतेच्या बरोबर राहणं आणि जनतेच्या सुखदुःखात सहभागी होणं हे चळवळीत असणाऱ्या लोकांचं काम आहे. जनतेला योग्य दिशा देणं आणि त्याच पद्धतीनं या आंदोलनकर्ते आमचे टपरीधारक आहेत त्यांना दिशा देण्याचं काम आमचं चाललेलं आहे. आम्ही परत एकदा जाहीर करतो, सगळे अतिक्रमणं काय काढायचे ते काढा. सगळे अतिक्रमणं काढल्यानंतर जर आमचं पुनर्वसन झालं नाही, परत सांगतो एकदा, जर पुनर्वसन झालं नाही तर आहे त्या जागेवर सर्व टपरीधारक छोट्या टपऱ्या करून त्या ठिकाणी टाकतील, कुटुंबासह तिथं उपस्थित राहतील. मग काय बुलडोजर घालायचं ते आमच्या कुटुंबावर घाला. अशा पद्धतीचा इशारा आपल्या सर्वांच्या वतीने आम्ही देतो. कोणी घाबरण्याचं कारण नाही. आत्महत्या करून मरण्यापेक्षा इथं टपऱ्या टाका आणि त्यांना बुलडोजर घालून द्या. पोलिसांना गोळ्या घालू द्या, त्यांच्या गोळ्या खाऊन मरू, पण आत्महत्या करून कोणी मरायचं नाही. योग्य पद्धतीनं पुनर्वसन करण्याची जबाबदारी ही सर्व मंडळी या ठिकाणी घेईल. राहायचं, छोटे छोटे दुकानं तयार करून ठेवा आणि ज्या क्षणी आपल्याला सांगण्यात येईल 8 दिवसांनी बरोबर या ठिकाणी सगळ्या बाजूने टपरे आणून टाका. कोण काय करता आपण बघू. सगळ्या गावातले लोक आम्ही कुटुंबासह येतो आणि काय होईल ते आम्ही बघू. काय केस व्हायचे ते आमच्यावर होतील, पण त्याची जबाबदारी आपण सर्वजण घेऊ. आजचं आंदोलन सुद्धा व्यापाऱ्यांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे. काही लोकांनी या ठिकाणी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला, आपल्यामध्ये सुद्धा फूट पाडण्याचा प्रयत्न केला. काही लोकांना म्हणले तू आंदोलन जाऊ नको, तुझं नाव आलं तर तुला टपरी मिळणार नाही, तुला जागा मिळणार नाही. अरे पण जागा आहेत कुठं? आतापर्यंत आम्ही 40 वर्षापासून पाहतो हा भूखंड मोकळा आहे, तो मोकळा आहे, मग ती आपण परवानगी काढू, 40 गाळे बांधू, 50 गाळे बांधू. आतापर्यंत ते घडलेलं नाही. कारण ज्या ज्या जागा ज्या ज्या डिपार्टमेंटच्या असतात त्या मिळायला खूप कायदेशीर अडचणी असतात. त्या जागा सहजासहजी मिळत नाही. पुन्हा आहे त्या जागेवर छोटे छोटे दुकानाला परवानगी देणं हेच प्रशासनासमोर या ठिकाणी खरं म्हणजे आव्हान आहे. त्यांनी ते केलं पाहिजे, त्यांची जबाबदारी पार पाडले. आपलं आंदोलन अशाच पद्धतीनं चालू राहील. 4 दिवस आणखी वाट बघू आणि प्रशासनाला या ठिकाणी आपण काय करू, मुदत देऊ 8 दिवसाची आणि 8 दिवसांनी आपण आपल्या ठिकाणी आपली व्यवस्था सुरू करू. एवढंच मी या प्रसंगी सांगतो आणि थांबतो. सर्व टपरीधारक संघटनेचा, सर्व टपरीधारकांचा, नगर परिषदेचा, गरीब टपरी धारकांवर अन्याय करणाऱ्या नगर परिषदेचा. काय होतं ते पाहू आपण, त्याच्याहून आणखी या आंदोलनाला कशी दिशा द्यायची. आजचं जे आंदोलन आहे आपलं बंदचं, आपण सगळेजण सकाळपासून उपस्थित राहिलात. त्यामुळं सगळ्यांचे, सर्व टपरीधारकांचे, कार्यकर्त्यांचे या ठिकाणी मनापासून त्यांना धन्यवाद. आपण आता शांततेच्या मार्गाने दिवसभरचा हा बंद आपण लोकांनी, व्यापाऱ्यांनी आपल्याला प्रतिसाद दिलेला आहे. दिवसभर ते थांबणार आहेत. त्याच्यामुळं आपण देखील शांतते मार्गानेच या ठिकाणी या बंदचं आव्हान केलेलं आहे आणि दिवसभर आपण या पद्धतीनं राहूया. सगळं बंद चालूच राहणार. तुम्हाला काही प्रतिक्रिया वगैरे घ्यायची का? प्रतिक्रिया घ्यायची हो. परत नाही घ्यायची. तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.